नमस्कार, मी सौ अवंतिका हेमंत कदम, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत BEd अधिष्ठान अभ्यासक्रम आहे. त्यातील EDU 412 म्हणजे पुस्तक EDU 412 या पुस्तकाचे आज आपण वाचन करणार आहोत. पुस्तकाचे नाव आहे शालेय विषयाचे अध्यापनशास्त्र आणि तो विषय आहे विज्ञान. चला तर आपण पुस्तकाचे वाचन करूया. घटक 3 अध्यापनपूर्व आशयज्ञान अभिवृद्धी अनुक्रमणिका उद्दिष्टे प्रास्ताविक विषय विवेचन यामध्ये एकूण 6 उपघटक दिलेले आहेत. 1 विज्ञान आशयज्ञान अभिवृद्धीचे संकल्पना व महत्त्व. उपघटक 2 शिक्षकाचे आवश्यक पूर्वज्ञान व उच्च आशय पातळीचे निर्धारण. उपघटक 3 विज्ञान संरचना अध्यापन घटकाचे संरचनेतील स्थान. उपघटक 4 विज्ञान संरचनेशी संबंधित अन्य संकल्पनांचा विचार. उपघटक 5 अभ्यासक्रमातील घटकांचा त्याच वर्गाच्या अन्य घटकांशी असणारा संबंध. उपघटक 6 परीक्षेच्या दृष्टीने घटकांचे महत्त्व. सारांश पारिभाषिक शब्द आणि क्षेत्रीय कार्य. अधिक वाचनासाठी पुस्तके येथे दिलेली आहेत. पाठ्यपुस्तकाची उद्दिष्टे. या घटकाच्या अभ्यासानंतर आपल्याला स्पष्ट कळेल की आशयज्ञान अभिवृद्धीचा अर्थ आपण सांगू शकाल. विज्ञान आशयज्ञान अभिवृद्धीचे संकल्पना स्पष्ट करू शकाल. विज्ञान आशयज्ञान अभिवृद्धीचे महत्त्व सांगू शकाल. शिक्षकांचे आवश्यक पूर्वज्ञान व उच्च आशय पातळी निर्धारण यांविषयी माहिती सांगू शकाल. विज्ञान संरचना व संरचनेतील घटकांचे स्थान स्पष्ट करू शकाल. विज्ञान संरचनेच्या घटकांशी संबंधित संकल्पनांचा विचार कराल. अभ्यासक्रमातील घटकांचा त्याच वर्गाशी घटकांशी असलेला अन्य स्तरावरील घटकांशी असणारा संबंध स्पष्ट करू शकाल. परीक्षेच्या दृष्टीने विज्ञानातील घटकांचे महत्त्व स्पष्ट करू शकाल. आवश्यक संदर्भ ग्रंथांची निश्चिती व अभ्यास यांचा विचार करू शकाल. पाठाचे प्रास्ताविक. 21व्या शतकामध्ये ज्ञानाच्या संकल्पना बदलत चालल्या आहेत. ज्ञान हे अमर्याद व व्यापक होत आहे. अशा परिस्थितीत विज्ञानासारखा विषय क्षणोक्षणी परिसीमेचे नवीन शिखर गाठतो आहे. प्रत्येक क्षणाला नवनवीन वैज्ञानिक माहिती विकसित होत आहे. म्हणूनच सध्याच्या युगाला आधुनिक जगाला आपण विज्ञान युग असेही म्हणतो. विज्ञान शिक्षकांच्या जबाबदाऱ्या वाढत चालल्या आहेत. विज्ञान शिक्षकाला देखील त्यांच्या अभ्यासाच्या कक्षा व्यापक कराव्या लागणार आहे. शिक्षकांना माहिती मिळवण्याचे नवनवीन स्रोत शोधून अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. ज्ञान अद्ययावत ठेवण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. दररोज विज्ञानाच्या ज्ञानात होत असणारी वाढ ही विद्यार्थ्यांना देणे हे अतिशय कठीण आहे. कठीण कार्य प्रत्येक शिक्षकांच्या समोर आहे. चंद्राची सफर संपवून मंगळ ग्रहाकडे झेपावण्याच्या या काळामध्ये विद्यार्थ्यांना विज्ञानाची योग्य व अद्ययावत माहिती देणे आवश्यक आहे. या सर्व बाबींचा विचार करून विज्ञान शिक्षकाने विषय ज्ञान समृद्ध होण्यासाठी विज्ञानाचे सखोल ज्ञान, कृतिशीलता, प्रयोगशीलता व संशोधन वृत्ती या गुणवैशिष्ट्यांचा स्वीकार करणे आवश्यक आहे. पाठाचे विषय विवेचन. विज्ञानात आशयज्ञान अभिवृद्धीचे संकल्पना व महत्त्व. कोणत्याही विषयाचे अध्यापन करण्यापूर्वी पूर्वतयारी, नियोजन व आशयज्ञान अभ्यास करणे गरजेचे आहे. यातील आशयज्ञानाची संपूर्ण तयारी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. प्राथमिक कार्य शिक्षकांनी करावयाचे असते, परंतु आशयज्ञान म्हणजेच तरी काय या सर्वांगीण विचार करणे गरजेचे आहे. जे काही अध्यापन करायचे आहे त्याविषयी माहिती, तत्त्वे, मध्यवर्ती संकल्पना शिक्षकास माहिती असतात यास आशयज्ञान म्हणतात. अशा आशयज्ञानाचे 4 प्रमुख शूलमनने सांगितलेले आहेत. 4 प्रकार शूलमनने सांगितले आहेत ते पुढीलप्रमाणे. आशयज्ञान, विषयज्ञान, सामान्य अध्यापनशास्त्रीय ज्ञान, अध्यापनशास्त्रीय ज्ञान आणि अभ्यासक्रमाचे ज्ञान असे ते 4 घटक आहेत.
एक विषयज्ञान म्हणजे विषयातील असणारे संपूर्ण माहितीचे ज्ञान शिक्षकास असावे. त्याचप्रमाणे विशिष्ट ज्ञान, विशिष्ट संरचना, संघटित व वर्गीकरणात्मक माहिती शिक्षकास ज्ञात असावी. सामान्य अध्यापन शास्त्रीय ज्ञानामध्ये अध्यापन विषयक व्यापक तत्त्वे, पद्धती, विचार हे शिक्षकास माहीत असावे. अध्यापन शास्त्रीय आशयज्ञान या प्रकारामध्ये शिक्षक अध्यापनासाठी जी तंत्रे, कौशल्ये, साधने, स्रोत यांचा वापर करतो याचे ज्ञान त्यास असावे. अभ्यासक्रमाचे ज्ञान यामध्ये शिक्षकास अभ्यासक्रम, पाठ्यक्रम व पाठ्यपुस्तके यांचा समन्वय साधता आला पाहिजे. तसेच परस्पर संबंध जोडता आला पाहिजे. अशा प्रकारे या चारही प्रकारचे आशयज्ञान शिक्षकास असावे, तरच शिक्षकांचे आशयज्ञान अभिवृद्धी होईल. अभिवृद्धी या शब्दाचा इंग्रजी शब्द एनरिचमेंट हा आहे. या अभिवृद्धी म्हणजे एनरिचमेंट शब्दाचा डिक्शनरी अर्थ समृद्ध किंवा सधन असा आहे. एज्युकेशनल डिक्शनरीमध्ये एनरिचमेंटचा अर्थ एक्सटेन्शन ऑफ अ करिक्युलम टू प्रोव्हाइड ॲडिशनल एज्युकेशन फॉर एव्हरी स्टुडंट्स असा सांगितलं आहे. यावरून जेव्हा प्रत्येक शिक्षकाचे आशयज्ञान हे संपूर्ण सखोल व अद्ययावत असेल, तेव्हा तो शिक्षक अभ्यासक्रमाच्या बाहेर जाऊन विषयाची संपूर्ण अधिक माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवू शकतो. आशयज्ञान अभिवृद्धी करण्यासाठी शिक्षकाने आशयाचे 3 प्रकार विचारात घेणे आवश्यक आहे. 1. आशयाचे लवचिक आकलन. 2. आशयाचे विचारधन आकलन. 3. आशयाचे संकल्पनात्मक आकलन. 1. आशयाचे लवचिक आकलनमध्ये या प्रकारामध्ये शिक्षकाने आशयाचा अभ्यास हा आशय ज्या विषयात समाविष्ट होतो त्या विषयाशी संबंधित न ठेवता त्या विशिष्ट विषयाच्या बाहेर जाऊन आशयाचा संबंध जोडावा लागतो, जेणेकरून आपणास त्या आशयाच्या माहितीमध्ये लवचिकता आणता येते. 2. आशयाचे विचारघन आकलन. शिक्षकाने प्रत्येक आशयाचा इतका सखोल व सविस्तर अभ्यास करावा ज्यामुळे आशयाच्या संदर्भात एक विस्तृत समृद्ध विचार तयार होतील. म्हणजेच त्या आशयाची विचारघनता वाढेल, वैचारिक पातळी उंचावेल व आशयाला एक विशिष्ट योग्य दिशा मिळेल. 3. आशयाचे संकल्पनात्मक आकलन. प्रत्येक आशयातील प्रत्येक घटकाचा विचार करून ते घटक एकत्रित संघटित करावे. अशा प्रत्येक घटकाचा परस्पर संबंध जोडून त्या आशयाला एक संकल्पनात्मक रूप द्यावे, म्हणजे आशयाचे संकल्पनात्मक आकलन तयार करणे होय. यामध्ये वरील 3ही प्रकारांचा विचार करून आशयज्ञान अभिवृद्धी करता येईल. विज्ञान विषयाच्या व्यापक व महत्त्व लक्षात घेता शिक्षकास विज्ञान विषयाचा परिपूर्ण अर्थ माहीत असला पाहिजे. विज्ञान विषयामध्ये समाविष्ट असणाऱ्या विषयाची माहिती असली पाहिजे. उदाहरणार्थ सूक्ष्मजीव, पर्यावरण, रसायन, भौतिक, वनस्पती, प्राणी, आरोग्य, खगोल, अवकाश, भूगर्भ, जैविक या सर्व विषयांचा व आणखी संबंधित असलेल्या शाखांचा समावेश केल्यानंतर विज्ञान हा विषय तयार होतो. शिक्षकास विज्ञान विषयाचे माहिती मिळवायची असल्यास या सर्व विषयाचे परिपूर्ण ज्ञान असणे आवश्यक आहे. फक्त पाठ्यपुस्तक वाचून परिपूर्ण ज्ञान मिळवता येत नाही. ज्ञान मिळवण्यासाठी विविध माध्यमांचा शोध घ्यावा लागतो व वापरही करावा लागतो. विज्ञानातील प्रत्येक आशयासाठी प्रत्येक माध्यमाचा वापर होईलच असे नाही, पण आशयज्ञान साधन करण्यासाठी जास्तीत जास्त माध्यमांचा वापर करून माहिती संघटित करता येते. यातून विज्ञान शिक्षकाचे अध्यापन परिणामकारक व प्रभावी होण्यास मदत होते. आशयज्ञान अभिवृद्धीसाठी संदर्भ ग्रंथ, वैज्ञानिक मासिके, संगणक संशोधने, दैनंदिन जीवनातील अनुभव या माध्यमांचा वापर करून अद्ययावत माहितीचा संग्रह करता येतो, ज्यामुळे शिक्षकांचे विज्ञान विषयाचे आशयज्ञान अभिवृद्धीत होते. परंतु विविध माध्यमांद्वारे केलेली माहिती ही मूलभूत सायन्स, प्युअर सायन्स किंवा उपयोजित सायन्स म्हणजे अप्लाय सायन्स यापैकी कोणत्या प्रकारच्या विज्ञान विषय गटात सामावते हे शिक्षकास ओळखता आले पाहिजे. अशा विविध संदर्भांचा विचार केल्याने नक्कीच विज्ञान विषयज्ञान अभिवृद्धी
होण्यास मदत होते. विषय विज्ञान आशयज्ञान अभिवृद्धीचे महत्त्व. विज्ञानातील आशयज्ञान अभिवृद्धीचे आशयाचे सखोल व परिपूर्ण असे एकत्रीकरण होते व शिक्षकांच्या ज्ञानकक्षा रुंदावण्यास मदत होते. विज्ञान विषयातील प्रत्येक घटक उपघटक विचार केल्यामुळे परंपरागत अध्यापन पद्धतीने अध्यापन न होता आवश्यकतेनुसार नवनवीन पद्धतीने प्रभावी अध्यापन होण्यास सुरुवात होते. ज्ञान मिळवण्यासाठी विज्ञान पाठ्यपुस्तकाशिवाय इतर माध्यमांचा उपयोग करण्याची सवय लागते. विज्ञान विषयातील प्रत्येक आशयाकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन तयार होतो. विज्ञान हा विषय व्याख्यान पद्धतीने न शिकवता एका वेगळ्या दृष्टिकोनातून व कृतीतून शिकवावा या तत्त्वाला न्याय दिला जातो. विज्ञान अध्यापनाचा दर्जा उंचावण्यास मदत होते. विज्ञान विषयातील प्रत्येक आशयाचे नेमके अभ्यासक्रमातील स्थान समजण्यास मदत होते. विज्ञान शिक्षकांचे व्यक्तिमत्व विकसित होण्यास मदत होते. या सर्व कारणांमुळे विज्ञान आशयज्ञान अभिवृद्धीचे महत्त्व स्पष्ट होते. उपघटक 2 शिक्षकांचे आवश्यक पूर्वज्ञान व उच्च आशय पातळीचे निर्धारण. आपणास रूढ परंपरेने असा समज झाला आहे की अध्यापनापूर्वी शिक्षकास पाठ्यपुस्तकातील आशय माहीत असणे हेच त्याचे पूर्वज्ञान असते. परंतु अध्यापनपूर्व आशयज्ञान अभिवृद्धीच्या पद्धतीनुसार शिक्षक पूर्वज्ञानाचा इतका संकुचित अर्थ नाही. शिक्षकाचे आवश्यक पूर्वज्ञान यामध्ये शिक्षकाने जो आशय अध्यापन करावायचा आहे त्या आशयाबद्दल सर्वांगीण माहिती विविध माध्यमांच्या आधारे मिळविणे असा आहे. त्यासाठी अध्यापन घटकांचे उद्दिष्ट ठरविणे व उद्दिष्टांपर्यंत पोहोचण्यासाठी नियोजन करणे हे अपेक्षित आहे. विज्ञानातील रसायनशास्त्रातील एखाद्या आशयाचे अध्यापन करावयाचे असेल तर पाठ्यपुस्तकाशिवाय किमान खालील पुस्तकांचा संदर्भ घेणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ कॉटन अँड विल्सन यांचा ॲडव्हान्स इनऑर्गॅनिक केमिस्ट्री टेक्स्टबुक ऑफ इनऑर्गॅनिक केमिस्ट्री डाय रुपसेल एस ड्रॅगो फिजिकल मेथड्स इन इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. तसेच भौतिकशास्त्रासाठी खालील संदर्भ ग्रंथांचा विचार करणे गरजेचे आहे. रेस्निक अँड हॉलिडे फिजिक्स, वायबर कॉलेज फिजिक्स वगैरे अशा प्रकारे इतर विज्ञान विषयांसाठी संदर्भ ग्रंथांचा वापर करावा. त्याचबरोबर विज्ञानासाठी उपलब्ध इतर माध्यमांद्वारे पूर्वज्ञान साधन करावे. उदाहरणार्थ विज्ञान विषयातील जलचर प्राणी हा प्राणी वर्गीकरणाकरिता एक प्रकार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायचा असेल या आशयाचा फक्त वरवर विचार न करता विविध माध्यमांच्या आधारे शिक्षकाने पूर्वज्ञान समृद्ध करणे आवश्यक आहे. जलचर प्राणी संदर्भात असणाऱ्या संदर्भ ग्रंथांचा वापर करणे अपेक्षित आहे. प्राणीशास्त्रांवर विविध लेखकांची पुस्तके आहेत. आपण जरी माध्यमिक स्तरावर अध्यापन करत असलो तरी उच्च स्तरावर वापरात येणाऱ्या पुस्तकांचा संदर्भ ग्रंथ म्हणून विचार करण्यास काहीच हरकत नाही. उदाहरणार्थ मॉडर्न बायोलॉजी मून मॅन अँड ऑटो, जनरल बायोलॉजी जेम्स वॉट मेवर अँड हॉर्लड डब्ल्यू मॅनर, बायोलॉजी जॉन डब्ल्यू किंबल. यातून जलचर प्राण्यांच्या संदर्भात अधिक माहिती मिळवावी. या माहितींचा संदर्भ अध्यापन आशयाशी जोडावा. त्याचबरोबर विज्ञानाची काही मासिके व नियतकालिके असतात. यांच्यामार्फत अधिक माहिती मिळवता येते. उदाहरणार्थ विज्ञानाची मासिक सृष्टीज्ञान, विज्ञान युग, आरोग्यदीप, सायन्स टुडे, स्कूल सायन्स, सायन्स वर्ल्ड आउट ऑफ स्कूल सायन्स एज्युकेशन अशी आहेत. यातून आलेल्या जलचर प्राण्यांविषयी लेखातून माहिती मिळवता येते. दूरचित्रवाणी या माध्यमाद्वारे डिस्कवरी, नॅशनल जिओग्राफी या चॅनलसारखे खास जलचर प्राण्यांवर आधारित कार्यक्रमही दाखवले जातात. उदाहरणार्थ सी वर्ल्ड, डीप सी, डीप इन अ सी, शार्क, वॉटर वर्ल्ड याप्रमाणे.
या कार्यक्रमांद्वारे नवनवीन जलचर प्राण्यांची माहिती मिळते. डॉल्फिन, शार्क हे असे जलचर प्राणी आहेत की जे भारतामध्ये आढळत नाहीत. या प्राण्यांच्या अस्तित्वाबद्दल व अनुकूलनाबद्दलची माहिती कार्यक्रमांच्या आधारे मिळवता येते. दूरचित्रवाणी प्रमाणे संगणक हे आजचे महत्त्वाचे ज्ञानाचे साधन बनले आहे. या संगणकाद्वारे इंटरनेटचा वापर करून आपणास जलचर प्राण्यांविषयी अधिक माहिती मिळवता येते. उदाहरणार्थ discover.com, discovery.com, uracult.org. जलचर प्राण्यांच्या संदर्भात भारतात व भारताबाहेर होणारे शोध यांचा अभ्यास करून त्यातून नवीन माहिती गोळा करता येते. या सर्व माध्यमांच्या आधारे जेव्हा शिक्षक माहिती गोळा करेल तेव्हा शिक्षकास जलचर प्राण्यांची पूर्ण संकल्पना, विविध जलचर प्राण्यांची कार्ये, अन्नपदार्थ, अनुकूलन, श्वसन प्रक्रिया, प्रजनन प्रक्रिया तसेच जलचर प्राण्यांमधील परस्पर संबंध आणि झालेले शोध या सर्व बाबींची संपूर्ण कल्पना संघटित करता येईल. म्हणजेच आशयाचे उच्च पातळीवर निर्धारण करता येईल. उच्च आशय पातळीच्या निर्धारणावरून शिक्षक जेव्हा अध्यापनाचे नियोजन करेल तेव्हा त्यास त्याच्याजवळ असणाऱ्या माहितीचे योग्यरित्या विश्लेषण करावे लागेल. विद्यार्थ्यांना दाखवण्यात येणाऱ्या साधनांची मांडणी व योग्यरित्या वापरण्याचे नियोजन करावे लागेल. तसेच विद्यार्थ्यांजवळ असणारे अपेक्षित पूर्वज्ञान याचाही अंदाज घ्यावा लागेल. अशा पद्धतीने प्रत्येक आशयाच्या बाबतीत विज्ञान शिक्षकाने ज्ञान मिळवणे आवश्यक आहे. या ज्ञानाच्या आधारे तो विद्यार्थ्यांचे अध्ययन सुकर करू शकतो. उपघटक 3 विज्ञान संरचना, अध्यापन घटकाचे संरचनेतील स्थान. यामध्ये जर आपण पाहिले तर प्रत्येक विषयाची एक रचना, मांडणी, त्यातील शाखा व उपशाखा या भिन्न असतात. प्रत्येक विषयाची स्वतंत्र अंतर्गत व्यवस्था असते. अशा विषयाची स्वतंत्र अंतर्गत रचना जाणून घेणे म्हणजेच या विषयाची संरचना होय. विज्ञानामध्ये लागलेल्या शोधामुळे मिळालेल्या नवीन माहितीमुळे त्याच्या शाखा उपशाखा वाढतात. जुन्या व नवीन शाखा उपशाखांमुळे विषयाची संरचना बदलत जाते. संरचना बदलते म्हणजेच विज्ञानाच्या विषय संरचनेत काळानुरूप अनुभवानुरूप बदल घडत असतात. विज्ञानाची संरचना ही तशी प्रामुख्याने 3 भागात विभागली जाते: रसायन, भौतिक व जीव. परंतु आपण शास्त्र विषयात एकत्रित एक संरचनेचा विचार करू. विज्ञान संरचनेतील घटकांचे स्थान. विज्ञान संरचनेच्या वरच्या टोकाला अमूर्त संकल्पना असतात. जसजसे आपण संरचनेच्या तळाशी जाऊ तसतसे आपणास अधिक मूर्त संकल्पना निर्देशनास येतात. विज्ञानाच्या संरचनेतील जीवशास्त्र या विभागाचा अभ्यास केला तर जीवशास्त्रातील प्राणीशास्त्र ही संकल्पना अमूर्त संकल्पना आहे. परंतु प्राणीशास्त्राच्या खालोखाल येणाऱ्या संकल्पना मात्र मूर्त होत जातात. पृष्ठवंशीय प्राणी या संकल्पनेत काही प्रमाणात मूर्तपणा येतो. पृष्ठवंशीय प्राण्यातील उभयचर प्राणी आणखी मूर्तपणा येतो. पण या उभयचर प्राण्यातील बेडूक व मगर या मूर्त स्वरूपात असलेल्या संकल्पना तयार होतात. भौतिकशास्त्रात देखील मूलभूत भौतिकशास्त्र ही अमूर्त संकल्पना, प्रकाश ही काही प्रमाणात मूर्त संकल्पना, तर प्रकाशाचे परावर्तन आणि अपवर्तन ही अपूर्णपणे मूर्त संकल्पना आहे. उदाहरणार्थ या ठिकाणी विज्ञानाची संरचना दिली आहे. त्यामध्ये भौतिक, रसायन आणि जीवशास्त्र. जीवशास्त्रामध्ये प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र आहे. त्याचबरोबर प्राणीशास्त्रामध्ये पृष्ठवंशीय प्राणी, अपृष्ठवंशीय प्राणी. आता पृष्ठवंशीय प्राण्यांमध्ये जलचर, भूचर, उभयचर, खेचर आणि उभयचरामध्ये बेडूक आणि मगर याप्रमाणे ही संरचना येईल. त्यानंतर दुसरी जर आपण पाहिली जीवशास्त्रात जीव, रसायन आणि भौतिकशास्त्रामध्ये. भौतिकमध्ये 2 उपघटक येतात: मूलभूत भौतिकशास्त्र, उपयोजित भौतिकशास्त्र. मूलभूत भौतिकशास्त्रामध्ये उष्णता, प्रकाश, चुंबक, ध्वनी आणि प्रकाशामध्ये स्रोत, अपवर्तन आणि परावर्तन अशा या प्रकारे संरचना तयार होऊ शकते. आता जसा विज्ञान
संरचनेमध्ये अमूर्त व मूर्त संकल्पना संबंध सांगता येतो. अशाच प्रकारे प्रत्येक आशयास एक विशिष्ट क्रमबद्धता किंवा ठराविक स्थान असते. सर्वसाधारणपणे हा आशयक्रम बदलत नाही. याचे कारण विज्ञानातील प्रत्येक घटक हा एकमेकांशी बहुतांशी प्रमाणात संबंधित आहे. तेव्हा आपण थॅलोफायटा व ब्रायोफायटा या वनस्पतीचा विचार करतो तेव्हा वनस्पतीशास्त्रातील अपुष्प वनस्पती यातील असंवहनी वनस्पती यांचे उदाहरण थॅलोफायटा ब्रायोफायटा याचाच विशिष्ट क्रम ठेवतो. कारण या सर्व संकल्पनांचा त्यांच्या संरचनेच्या वर व खाली असणाऱ्या संकल्पनांचा संबंध येतो. तर इथे विज्ञानामध्ये भौतिक, जीव आणि रसायन पाहिलं. जीवशास्त्रामध्ये वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र. आणि वनस्पतीशास्त्रामध्ये अपुष्प, सपुष्प. अपुष्पमध्ये असंवहनी आणि संवहनी. असंवहनीमध्ये थॅलोफायटा, ब्रायोफायटा याप्रमाणे ही संरचना तयार केलेली आहे. वरील सर्व बाबींवरून विज्ञान शिक्षकाला अध्यापनपूर्व अध्यापन आशयाचे विषयातील स्थान संरचनेद्वारे अचूक समजते. या आशयाशी संबंधित घटकांमध्ये संबंध जोडता येतो व आशय व्यवस्थितरित्या सादर होतो. उपघटक 4. विज्ञान संरचनेशी संबंधित अन्य संकल्पनांचा विचार. विज्ञान संरचनेमध्ये विज्ञान विषयामध्ये समाविष्ट असणारे प्रत्येक क्षेत्र, संकल्पना, घटक व उपघटक यांचा विचार केला आहे. पण अशाच काही संकल्पना आहेत की ज्या अप्रत्यक्षरित्या विज्ञान संरचनेशी संबंधित आहे. या संकल्पनांचा विचार आपण विज्ञान संरचनेच्या दृष्टीने करू शकतो. अशा संकल्पना कोणकोणत्या आहेत हे आपण पाहूया. त्यामध्ये पहिली आहे आशयातून साध्य करावयाची उद्दिष्टे. विज्ञान संरचनेचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आशयातून साध्य करावयाची उद्दिष्टे ही संबंधित संकल्पना स्पष्ट अत्यंत महत्त्वाची असते. कारण ही उद्दिष्टे अधिकाधिक साध्य करण्यासाठीच विज्ञान संरचनेची निर्मिती केली जाते. म्हणजेच विज्ञान या विषयातील प्रत्येक आशयातून साध्य होणाऱ्या उद्दिष्टांचा विचार संरचनेच्या सहाय्याने करणे सोयीस्कर आहे. जसे संरचनेचे द्वारे महत्त्वाचे उद्दिष्ट कोणते, तर या उद्दिष्टांप्रत कोणकोणती उपउद्दिष्टे साध्य करायची आहेत हेही लक्षात येते. परंतु या उद्दिष्टांमध्ये समाविष्ट असणाऱ्या खाली काही संकल्पनांचाही रचनेशी संबंधित आहे. 1. मूलभूत संकल्पना. संरचनेचा विचार केला तर आपणास विज्ञान विषयातील ज्या काही मूलभूत संकल्पना आहेत त्या मूलभूत संकल्पनांची माहिती मिळते व ही माहिती एकत्रित आपणास संरचनेत पाहावयास मिळते व कोणत्याही विज्ञान घटकांमागे कोणती मूलभूत संकल्पना आहे हे लक्षात येते. मूलभूत संकल्पनांद्वारे प्रमुख उद्दिष्टे ठरले जाते. 2. आशय घटक विश्लेषण. विज्ञानातील मूलभूत संकल्पना लक्षात आली तरी त्या संकल्पनेमध्ये कोणकोणते घटक व उपघटकांचा समावेश आहे हे विश्लेषणाद्वारेच आपणास लक्षात येते. असे घटकांचे विश्लेषण हे संरचनेत केल्यामुळे आशयात एकसूत्रीपणा येतो. म्हणून आशय घटक विश्लेषण ही संबंधित संकल्पनांदेखील महत्त्वाची आहे. क्षमता, कौशल्य व विकसनशील. आशयातून साध्य करावयाची उद्दिष्टे म्हटली की विज्ञानामध्ये आशय, क्षमता, कौशल्य व मूल्य यास अधिक विचार होतो. तेव्हा मूलभूत संकल्पना व त्यांचे विश्लेषण केल्यानंतर आशयाद्वारे या बाबी विकसित करता येतात. विज्ञानासारख्या विषयामध्ये कृतीस जास्त संधी असल्याने विविध कृती, विविध क्षमता व कौशल्ये विकसित करणे शक्य होते व संरचनेद्वारे हे कौशल्य कोणकोणत्या घटकातून शक्य आहे हे लक्षात येते. तसेच काही मूल्येही काही विज्ञान घटकातून साध्य केली जाऊ शकतात. या घटकांची ओळख देखील संरचनेमार्फत होऊ शकते. म्हणूनच या बाबी संरचनेशी संबंधित आहे. 2. गाभाभूत घटक. आपणास 10 गाभाभूत घटकांची माहिती आहे. या 10 गाभाभूत
भूत घटकांपैकी कोणकोणते घटक हे विज्ञान विषयाच्या संरचनेतील घटकांच्या सहाय्याने विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकतात याचा विचार संरचनेमार्फत करता येतो. काही विशिष्ट घटकातून विशिष्ट गावाभूत घटक साध्य होत असतात. ते घटक संरचनेमार्फत आपल्या लक्षात येतात व गाभा घटक साध्यही होऊ शकतात. उदाहरणार्थ वैज्ञानिक दृष्टिकोन, परिसराचे संरक्षण इत्यादी. तिसरा आहे वैज्ञानिक दृष्टिकोन. विज्ञान विषय म्हटला की वैज्ञानिक दृष्टिकोन ही अत्यंत महत्त्वाची संकल्पना समोर येते. ही संकल्पना देखील संरचनेशी संबंधित आहे. विज्ञान संरचनेतील प्रत्येक घटकांमार्फत वैज्ञानिक दृष्टिकोन विद्यार्थ्यांपर्यंत पोचवायचा असेल तर विज्ञान विषयाच्या संरचनेमार्फत हे शक्य होते. तसेच प्रत्येक घटकातून वेगवेगळ्या मार्गाने प्रकाराने वैज्ञानिक दृष्टिकोन जागृत करण्याचा प्रयत्न होऊ शकतो. संरचनेशी या काही संकल्पना निगडीत आहेत की ज्या विज्ञान विषयासाठी आवश्यक आहे. तेव्हा विज्ञान संरचना तयार केली जाते तेव्हा फक्त विज्ञानातील घटक व उपघटक यांचाच विचार न करता वरील या संकल्पनांचा संबंध संरचनेशी जोडणे गरजेचे आहे. ज्यामुळे विज्ञान संरचना ही अधिक समृद्ध होऊ शकते. उपघटक 5. अभ्यासक्रमातील घटकांचा त्याच वर्गाच्या अन्य घटकांशी असणारा संबंध. जेव्हा अभ्यासक्रमातील प्रत्येक विषयाचे स्वतंत्र अध्यापन करण्याची कल्पना आली तेव्हा साहजिकच एका विषयाचा दुसऱ्या विषयाशी संबंध राहिला नाही. परंतु कालांतराने विषयांमध्ये संबंध जोडल्याने अध्यापन परिणामकारकता होते हे लक्षात आल्याने विषयातील संबंध साधण्याचा प्रयत्न सुरू झाला. ज्ञान संक्रमणाच्या नियमाप्रमाणे एका विषयातून मिळालेले ज्ञान, कौशल्य, दृष्टिकोन हा दुसऱ्या घटकांशी जोडणे देखील आवश्यक बनते. मग तो संबंध त्याच्या वर्गाच्या घटकांशी असेल किंवा अन्य स्तरावरील घटकांशी असेल. शिक्षकाला अध्यापन घटकांच्या दृष्टीने विचार करून संबंधित इतर घटकांची योग्य निवड करता येणे आवश्यक आहे. तरच शिक्षक आवश्यक अध्यापनात योग्य संदर्भ देऊ शकतो. परंतु आशय ज्ञान अभिवृद्धी संकल्पनेच्या दृष्टिकोनातून फक्त घटकांचा संदर्भ देणे इतका मर्यादित अर्थ नाही. जर दैनंदिन अनुभव, संबंधित प्रसंग, अद्ययावत माहिती, कृती यांचाही विचार करणे अपेक्षित आहे तेव्हाच आपण एका घटकाचा इतर घटकांशी संबंध जोडला असे म्हणता येईल. असा संबंध जोडल्याने अभ्यासक्रम एकसंघपणा येतो, संकुचित विचार होत नाही. या दृष्टिकोनातून संकुचित विचार होत नाहीत. संबंध जोडला असे म्हणता येईल. असा संबंध जोडल्याने अभ्यासक्रमात एकसंगता येतोच. त्याचबरोबर अध्यापन आणि अध्ययन प्रक्रिया सुलभ व आनंददायी होते. हे आपण उदाहरणाद्वारे पाहूया. इयत्ता 8वीत विज्ञानातील वनस्पती घटक शिकवायचा असेल तर वनस्पती या घटकाचा त्याच वर्गातील विज्ञान पाठ्यपुस्तकातील वनस्पती प्रजनन, प्रकाश संश्लेषण व वनस्पती अनुकूल या घटकांशी संबंध येतो. हे शिक्षकाला माहीत असायला हवे. म्हणजेच आवश्यक ते पाठ्यपुस्तकातील संदर्भ देता येतात. याशिवाय वनस्पतीसारखा घटक शिकविताना विद्यार्थ्यांनी आलेल्या वनस्पती, पाहिलेल्या वनस्पती, या वनस्पती संदर्भात केलेले निरीक्षण व अनुभव, उदाहरणार्थ वनस्पतींचे अवयव, वनस्पतीस लागणारे घटक वगैरे यांचा संदर्भ व विचार केला पाहिजे. विविध संकल्पना, वनस्पती व वनस्पतींचा व वनस्पती चित्रांचा उल्लेख करून संबंध जोडला गेला पाहिजे. विद्यार्थ्यांना वनस्पतीविषयक कृती करायला लावल्या पाहिजे. असा सर्वांगीण विचार केला तर आपण एका घटकाचा दुसऱ्या घटकाशी संपूर्ण संबंध जोडला असे म्हणता येईल. यासाठी आपण आणखी एक उदाहरण पाहू. इयत्ता 8वीतील नैसर्गिक साधनसंपत्ती हे संरक्षण हा घटक शिकवायचा असेल तर त्याच वर्गाच्या विज्ञान पाठ्यपुस्तकातील धातू व खनिजे
उपयुक्त प्राणी व वनस्पती यांचा संबंध जोडता येतो. याच वेळी विद्यार्थ्यांना नैसर्गिक व कृत्रिम यांच्यातील फरक लक्षात आणण्यासाठीही काही दैनंदिन उदाहरणांचा वापर करावा लागतो. तसेच नैसर्गिक साधनसंपत्तीमध्ये कोणकोणत्या घटकांचा समावेश होतो हे लक्षात आणून देऊन संदर्भ देणे आवश्यक आहे. याशिवाय या विद्यार्थ्यांना त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये प्रत्यक्ष संबंध येणाऱ्या नैसर्गिक साधनसंपत्तीचे अनुभव लक्षात आणून देणे गरजेचे आहे. उदाहरणार्थ पावसाचे पाणी, जे नद्या, विहिरी, नाले, या पाण्यात जंगले, अरण्ये यातील वनस्पती, विविध वापरात येणारे धातू किंवा अधातू वगैरे. जसा आपणास एखाद्या घटकाचा त्याच वर्गाच्या घटकांशी संबंध जोडून संदर्भ देता येतो, तसा इतर स्तरांशी देखील संबंध जोडता येतो. उदाहरणार्थ इयत्ता 9वीच्या प्रदूषण या घटकाचा विचार करताना इयत्ता 5वीतील हवेचे घटक, प्रमाण व शुद्ध हवा, इयत्ता 6वीतील हवा व पाणी हे घटक, इतर इयत्तेतील 7वीतील हवा, पाणी व वनस्पती या घटकांचा संबंध जोडता येतो. तसेच या सर्व घटकांचा संदर्भ देता येतो. याशिवाय एका वेगवेगळ्या व दृष्टिकोनातून दैनंदिन जीवनाशी या घटकांचा संबंध जोडता येतो. विद्यार्थ्यांना वारा ही संकल्पना माहीत असते. वारा याचा अनुभवही घेतलेला असतो. अशा वाऱ्यामध्ये व पाठ्यपुस्तकातील हवा यांच्यामध्ये योग्य संबंध शिक्षकास लावता येणे अपेक्षित आहे. हवेचा उपयोग करण्यात येणाऱ्या अनेक घटकांचा संदर्भ देणे आवश्यक आहे. अगदी श्वसनापासून ते सायकल व मोटार यांच्या ट्यूबमध्ये भरल्या जाणाऱ्या हवेपर्यंत अशा या हवेमध्ये विविध वायूंच्या समावेशाने होणारे प्रदूषण, तसेच त्याविषयी पाणीविषयक देखील विद्यार्थी अनुभव. उदाहरणार्थ पावसाच्या पाण्यापासून ते नदी, नाले व घराच्या हौदातील पाण्यापर्यंत व याही पाण्यात मिसळल्या जाणाऱ्या दूषित द्रवांमुळे होणारे प्रदूषण. याचप्रमाणे ध्वनीविषयक अनुभवांचा संबंध जोडला पाहिजे. या वायू प्रदूषण, जलप्रदूषण व ध्वनी प्रदूषण कारणीभूत असणारे जे घटक आहेत यांचाही उल्लेख विद्यार्थी अनुभवातून दैनंदिन जीवनातील घटकांचा विचार करून करण्यात यावा. इयत्ता 8वीमधील ऊर्जा संकट व स्रोत हा घटक शिकवायचा असेल तर इयत्ता 5वीतील ऊर्जा वापर योग्यरित्या करणे हा घटक, 6वीतील ऊर्जा व 7वीतील ऊर्जा या घटकांचा संबंध लावला गेला पाहिजे. या सर्व स्तरांचा संदर्भ घेऊन ऊर्जा संकट व स्रोत घटकांविषयी माहिती स्पष्ट केली पाहिजे. त्याचबरोबर ऊर्जेवर आधारित घटक 8वी नंतरही अभ्यासक्रमात समाविष्ट केलेले आहेत, त्यांचाही संदर्भ घ्यावयास हरकत नाही. इयत्ता 8वीच्या अन्न, स्वास्थ्य व आरोग्य हा घटक शिकवायचा असेल तर इयत्ता 5वी व 6वीत झालेल्या संतुलित किंवा असंतुलित आहार, रोगजंतू प्रसार मार्ग व प्रतिबंधात्मक उपाय, परिसर स्वच्छता यांचा संबंध जोडता येतो. पण या पाठ्यपुस्तकातील संबंधाशिवाय अन्न व अन्नपदार्थ हे विद्यार्थ्यांना दररोजच्या अनुभवातील बाब आहे. त्यामुळे या दैनंदिन अनुभवातून विद्यार्थ्यांना माहीत असलेली माहिती व पाठ्यपुस्तकामध्ये असणारी माहिती याचाही कुठेतरी संबंध शिक्षकात जोडता यावा. विद्यार्थ्यांच्या अनुभवातील अन्न, स्वास्थ्य याबद्दल ज्ञानातला शास्त्रीय जोड देता आली पाहिजे. तर त्यासाठी एक कृती बघूया. तुम्ही काही घटक अध्यापनाच्या दृष्टीने निवडा आणि त्यानुसार ती कृती करून पहा. त्याच पुस्तकातील किंवा अन्य स्तरावरील त्याच पुस्तकातील घटकांशी संबंध लावून पहा आणि याप्रमाणे असलेल्या कोष्टकामध्ये भरा. असा जेव्हा शिक्षक एका घटकाचा त्याच्या वर्गातील
इतर घटकांशी संबंध जोडतो, अन्य स्तरावरील घटकांशी संबंध जोडतो, तसेच दैनंदिन व्यवहाराशी, अनुभवाशी, अद्ययावत माहितीशी, प्रसंगांशी संबंध जोडतो, तेव्हा तो सर्वांगीणरित्या संबंध जोडला गेला, संदर्भ दिला गेला असे आपणास म्हणता येईल. उपघटक 6. परीक्षेच्या दृष्टीने घटकांचे महत्त्व. एखादा घटक शिकवून झाल्यानंतर अध्यापनाची उद्दिष्टे कितपत साध्य झाली आहे, त्याचा बोध घेण्यासाठी व विद्यार्थ्यांची प्रगती कितपत झाली आहे हे पाहण्यासाठी चाचणी किंवा परीक्षा यांचे नियोजन करणे आवश्यक असते. अशा परीक्षेमध्ये मुख्यतः विज्ञान विषयासाठी प्रश्न प्रकारातील दीर्घोत्तरी, लघुत्तरी व वस्तुनिष्ठ अशा 3ही प्रश्न प्रकारांचा वापर केला जातो. या परीक्षेमध्ये विज्ञान विषयामध्ये असणाऱ्या विविध घटकांपैकी त्या विशिष्ट घटकास किती महत्त्व आहे, तसेच या घटकावर कोणकोणत्या प्रश्न प्रकाराने व काठिण्य पातळीने प्रश्न विचारले जाऊ शकतात याचा विचार शिक्षकास करावा लागतो. थोडक्यात शिक्षकाला परीक्षार्थींनी तिच्या भूमिकेत जाऊन घटकास परीक्षेच्या दृष्टीने कितपत महत्त्व आहे व कोणकोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात याचा अंदाज बांधावा लागतो. हा अंदाज बांधण्यासाठी यापूर्वी परीक्षांमध्ये असलेल्या प्रश्नांचा अभ्यास करणे गरजेचे आहे. या अभ्यासावरून अध्यापक घटकांचा भारांश व परीक्षेतील अपेक्षित प्रश्न निश्चित करावे लागतात. अध्यापन करताना देखील या प्रश्नांचे उत्तर शिक्षकांनी डोळ्यासमोर ठेवणे अपेक्षित आहे. उदाहरणार्थ 6वी इयत्ता 6वीच्या विज्ञान पाठ्यपुस्तकातील हवा व तिचे घटक हा घटक महत्त्वाचा आहे. या घटकावर परीक्षेत येणारे प्रश्न मूलभूत करता येत नाहीत. ते खालीलप्रमाणे असतील. हवा व तिचे नाटक या घटकावर प्रश्न प्रकारातील वस्तुनिष्ठ व लघुत्तरी या 2 प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. प्रथम आपण वस्तुनिष्ठ प्रश्नांचा विचार करूया. आता इथे वस्तुनिष्ठ प्रश्न आपल्याला दाखवलेले आहेत. 1. डॅश हा वायू हवेतील सर्वात जास्त प्रमाण असणारा वायू आहे. 2. वनस्पती आपले अन्न तयार करण्यासाठी डॅश वायू हवेतून घेतात. 3. हवेतील प्राण्यांच्या वाफेचे डॅश होऊन त्याचे पावसात रूपांतर होते. लघुत्तरी प्रश्न. दुर्मिळ वायू कशास म्हणतात? दुसरा आहे पाण्याने भरलेल्या बादलीमध्ये अरुंद तोंडाची बाटली बुडविली तर काय होईल? 3. हवेतील घटक वायूंची नावे सांगून त्यांचे हवेतील शेकडा प्रमाण दाखवणारी आकृती काढा. आणि 4था आहे प्रथम नुसत्या फुग्याचे वजन केले, नंतर त्या फुग्यात हवा भरून त्याचे वजन केले, या दोन्ही वजनात काय फरक पडेल? आणि प्रश्न 3रा आहे शास्त्रीय कारणे लिहा. 1. हवा ज्वलनास मदत करते. 2. खूप गर्दी असलेल्या सभागृहामध्ये आपणास अस्वस्थ वाटते. 3रा आहे चुन्याची निवळी उघडी राहिल्यास दुधी बनते. पाठाचा सारांश. आशयज्ञान अभिवृत्ती ही संकल्पना प्रत्येक विषयासाठी महत्त्वाची आहे, परंतु विज्ञान विषयामध्ये होणाऱ्या प्रगतीच्या जलद वेगामुळे विज्ञान विषयाच्या दृष्टीने आशयज्ञान अभिवृत्ती असणे हे अधिक महत्त्वाचे ठरते. अध्यापनपूर्व आशयज्ञान अभिवृत्ती या घटकांमध्ये आशयज्ञान अभिवृत्ती, विषय संरचना व विविध घटकांमधील संबंध यांचा विचार केला आहे. या घटकांद्वारे एका शिक्षकास एक घटकातील छोट्याशा आशयाचे अध्यापन करण्यापूर्वी अतिशय विस्तृत, सर्वांगीण व सखोल अभ्यास करणे किती महत्त्वाचे आहे हे लक्षात येते. त्याचप्रमाणे जास्तीत जास्त माध्यमांचा वापर आशयज्ञान वाढविण्यासाठी करण्यामागचा हेतूही लक्षात येतो. त्यातून आशयज्ञान अभिवृद्धीचे महत्त्व लक्षात येते. या ठिकाणी पाठाचे पारिभाषिक शब्द दिलेले आहेत. त्यानंतर क्षेत्रीय कार्य आणि अधिक वाचनासाठी पुस्तके दिलेली आहेत. धन्यवाद.